चालले मोठे धिंगाणा धिंगाणा करा खरा गावाचा धिंगाणा. मावशी लय खराब काम झालं म्हणा असं वाटे नाही पण असं होईल बा म्हणून. सांगा बरं तुम्ही 70% लोक ते आहेत म्हणणं 30% लोक आहे ना फक्त आपल्या वोटिंग केलं. हो सांगा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम असून बी 30% फक्त त्या पार्टीले 70% मतदान. सांगा सरासरी तेच म्हणलं ना बापा. खऱ्याचं जग नाही ना हे. खऱ्याच्या मागं कोणी नाही येत बाई. आपण किती काय करणं. जर पाळ कोणतं म्हणलं ना तर एक मागं नाही येत. आता जर म्हणलं ना चला आग लावायला लागते सर गाव येते म्हणलं मागं. असं आहे ते. जाऊ दे आता पुरं महिला मंडळ कोमातच गेला आता. लोकांना लय बाबा गद्दारी केली लोकांना. इतकं आपल्याला वाटे यायले 20% आताच राहील तिने. लय अपेक्षा होती. मी आता पहिल्याच घंट्यात ऐकलं. पहिल्या घंट्यातच त्यानं हे दाखवलं ना रेकॉर्ड. मग 68% ते होते बाकीचे टक्के आपण होतो 32%. मग आता काय आता पुढे मिळालं होईल बा. आता काही कव्हर होईल कायचं कव्हर होईल. अजून खाली खाली गेलं आपलं काम. शेवटी आता निकाल लागला. आता 5 वाजले विषय संपला. आता काय हरलो आपण. मावशी आपण हरतच नव्हतो. सांगतो ना शांताबाई मी सांगतो आपण हरतच नव्हतो. याचं कारण मला माहित आहे. हे मोबाईल आहे माणसाजवळ. चॅनल पाहणारे जास्त करून आता मोबाईल हँडल करणारे माणसंच आहे. घरात एक मोबाईल बायच्या हाती फक्त व्हिडिओ पाहत देते. त्याला काय आहे दळ 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 काय म्हणते ते खटाखट खटाखट खटाखट. निना म्हणलं त्या पार्टी याच्यावरच मारलं म्हणून ते 70%वर गेले. मग बायच्या हातात मोबाईलच पूर्ण गेला त्यानं. स्वतःच्या मोबाईल तर केलेच केले पण दुसऱ्याच्या मोबाईलहूनही त्याने केले ना. मग वाढासाठी असं आहे द्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बायाला काय समजते त्यातलं. कोणत्या याच्यावर पोल येते कुठं आपल्याला काय करावं लागते. कुठं पोस्ट कुठं असते बा तेही समजत नाही आपल्याला. ते बात समजते हुशार आहेत ना. म्हणून असं झालं आपल्या आळानी पण आहे त्यांना आपल्याला मोबाईलातलं काही काही गोष्टी समजत नाही का. म्हणून हे ऑनलाईन मध्ये जिंकले तर नाही तर ऑफलाईन मध्ये आपणच जिंकत होतो. मी सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. विजय आपलाच आहे. हो विजय आपलाच आहे. कारण की यायनं म्हणजे दुसऱ्याचे मोबाईल घेऊ घेऊ केलेला आहे. खोटा यायचं. जाऊ दे तिकडे काय करावं लागते नाही का. पाहून घेऊ पुढचं पुढे काय होते. जाऊ दे तिकडे. बसा मग मी चहा मांडतो. बसा बसा आलीच मी. ठीक आहे. मावशी चाबी कुठे म्हणलं घराची. हो ना मला टाइम लागली इकडे पाणी प्यायला येते. दरवाजा उघडतो म्हणलं कुलूप दिसलं. मग मला म्हणे इटा गेलेला आहे म्हणे. म्हणलं डेबट चाबी घराची. हो ना देतो ना मग चाबी. आता इतकं काय इतके ताण लागले तुला. कोणते काम करायला गेलं तू. अरे बा किती नाचणं सुरू आहे तिकडे. किती माळ सुरू आहे. मग शिवराज काकाच्या घरापाशी बापा बाबा बाबा डांगरो डांगरो नाचणं ने ते बाबा मावळे डीजे लावून नाचते ना दे नाचू दे नाचू दे. काय बा द्यायला काही म्हणा नाचू नका. खोटा विजय आहे म्हणा तुमचा. खरा विजय नाही तुमचा खरा नाही. जा म्हणा तिकडे जा तिकडे. हो ते काय माहित वाटते नाही मला समजत. हो मग दे म्हणलं मावशी चाबी दे लवकर. जाऊ दे म्हणे. सक्सेसफुल. हा बस रे बसू दे बसू दे. बाबला कंदिलाबाजी कंदिलाबाजी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. पा किती जनता आहे तुमच्या मागं. एका 70% लोक तुमच्या मागं. सांगा काय अजून पाहिजे. अजून याच्यापेक्षा जनतेची साथ सगळं होईल आपलं. ओके बात. अंदाजच होता ना आपल्याला. पहिल्या फेरीतच आपण किती पुढे होतो. मग डबलनं पुढे होतो ना डबलनं. मग काय आता बरोबर करणार आहे आपली. झालं म्हणलं आता उद्या 31 तारखेला पार्टी होईल. उद्या पार्टी होईल आणि यानुसार आता सबस्क्रायबर लोकांना आपल्याला एक कौल दिलेला आहे चांगल्या पद्धतीनं. त्यामुळे आपण जनतेचा आभार मानणं आवश्यक आहे. सर्व जनतेने एकमेकाचे कोणाचे मोबाईल घेऊन कसं काय होईना आपल्याला त्याने निवडून आणलं. तर आता आपल्याला फक्त या जे आपलं कार्यकारी मंडळ आहे की ग्रामपंचायतचं त्याला आपल्याला सुचवा लागेल की बा आता काय निर्णय घ्यायचा सांगा लवकर. विजय तर आमचा निश्चित झालेला आहे. आता रितसर आपण त्याला फोन करू त्याला सांगू की बा आमचा विजय झालेला आहे. 5 वाजलेला आहे. निकाल जाहीर झाला. 69% आपले आहे. 31% द्यायचे आहे. त्यामुळे विजयाचा आता काही विशेष नाही. फक्त त्याला माहिती देणं आहे. विरोधी पार्टीच्या कानावर टाकणं आहे आणि आपल्याला उद्याचं कार्यक्रमात नियोजन करणं आहे. बाकी आता तिकडल्या काय मंडळाचं काय चालू आहे माहिती नाही. काही आणली का खबर कोण काय लारागिरा काही तिकडली काही. काय नाही म्हणलं तिकडे ते आपलं शांता मावशीच्या घरी बसलेला आहे बाबा. जरासं म्हणजे डोक्याला हात देऊन चहा पाण्याची व्यवस्था होती तिथं. मी गेलो तिथं योगायोग. तर मग मला म्हणे काय कसं काय चालू आहे म्हणे तिकडे. मला काही नाही बा नाचणं आणि ते माहोल चालू आहे. कायचा माहोल म्हणे. हो चालले मोठे म्हणे. हो खोटा विजय आहे म्हणजे त्याचा खोटा आहे म्हणे. असं होतं बा त्याच्या गोष्टी चालू. खोटा विजय काय खोटा विजय. काय लोकांना प्रत्यक्ष दिलं काय खोटा आहे. बाय तर काही नाही बा तसंच म्हणत असते. हरलेले तसेच म्हणते असं होतं तसं होतं नेमकं काही नाही. आपल्याला विजय निश्चित झाला आहे. कौल आपल्या बाजूने आहे. जनता आपल्या बाजूने 70%. झालं म्हणलं चला ते आता फोन लावून द्या सरपंचाला. काय उद्या सांगा म्हणलं लवकर.
द्या कसं आहे त्याचं म्हणजे पराभव झालेला आहे हो, त्यामुळे थोडंसं कसं असते मनाची समाधानी म्हणून ते काय बोलतील हो त्याचं ते येईल हो, पण जनाधार आपल्या बाजूने आहे हो, त्यामुळे आता शांताराम भाऊ आपलं सरपंच साहेबाला फोन करून देतो मग हो, तुमच्या काय ग्रामपंचायतचं काय म्हणणं आहे आता याच्यावर हो, काही आक्षेप बिक्षेप अजून काही कोणाचा हां ठीक आहे हो, चला मग ठीक आहे मी फोन करून देतो. म्हटलं होतं तुम्ही सरपंच साहेब हो एवढा अनपेक्षित निकाल लागेल म्हणून हो, असं वाटते बा काटेकी टक्कर होईल हो, पण काटेकी टक्कर तर दूरच राहिली पण ही म्हणजे बरंच प्रमाण कमी झालं याचं नाही का हो ना असं वाटलं व्यसनमुक्ती कार्यक्रमाले प्रतिसाद जास्त भेटेल बा हो पण काय मोठं कठीण काम झालं नाही. ना पत्तच उलटं पडलं ना हो ना माझ्या मनात असं होतं मी आलं 100% आपलं व्यसनमुक्तीच येते जास्त दांगड व्हायचं गावात कामच नाही राहिलं विशेष नाही हो, पण ती लेखाचं काय मोठं कठीण काम झालं आता नाही का हो ना कंदील आबोजीचं कार्यक्रम जमला पण आता हो शिवलाल गिवलाल हे माहोल करून राहिले वाटते नाही का नाचणं आणि हे न ते सुरू आहे न त्याचं हो आता काय पाहा लागेल मग आता काय कसं करावं तर नाही हो याच्यावर आता मोठं कठीणच निर्णय घेणं झाला आता आता आलाय फोन तरी तर म्हणलं आवाज बंद झाला गाण्याचा हो लावतेस म्हणलं हां हॅलो हां हां बोला शिवलालजी बोला बोला सरपंच साहेब पाहिला का पोल पाहिला का म्हटलं हा हो काय 5 वाजून गेले काय निर्णय झाला म्हटलं आता लोकांचा आता याच्यानंतर काय डिसिजन घ्यायचं ते विरोधी पार्टीला कळून द्या म्हटलं तुम्ही आता काय करायचं काय नाही तर. तिथं ग्रामपंचायत जवळ किंवा मग झाबरूच्या घराजवळ बोलून घ्या आणि ते काय विषय क्लिअर करून टाका म्हटलं आमचा पार्टीचा आता म्हणजे नियोजन करणं आम्हाला कसं आहे लवकर तयारी लागणार आहे आता. आता तयारी म्हणल्यावर आता हो, संकेतचा बुडा हे तिसरा मावलाच होणार आहे आता हो 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 बरं 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 सांगतो ना मी आता त्याला फोन करतो हो त्याला बोलून घेतो आपलं झाबरूच्या घराजवळच हो तिथं आपलं कालचं स्टेज आहेच ते हो तिथंच मग बसू थोडंसं आपण थोडं विचारपूस करू आणि निर्णय घेऊन टाकू मग तसं काय आता विचारच करायला हो सगळं झालंच ना आता डिक्लेअर करून टाका फक्त डिक्लेअरच करायचं राहिलं बाकी औपचारिकता करणं आहे तेवढी हो ठीक आहे द्या त्याला आवाज द्या महिला मंडळाले हो त्याचे अध्यक्ष आमच्या मामीजी गुंपाबाई घरफिरवे हो बोलून घ्या त्याला. हो ठीक आहे हो ठेवतो फोन मी सांगतो त्याला बोलून घेत तिथं मग ओके. बरं आता इतका खटखट दुधाचा केला तरी म्हणता कोळ वाटून राहिला हो ना वाटणारच आहे ना आता ती आपली कसं नाराजी झाली ना काय आता घोटे आपल्या नड्ड्याच्या खाली उतरून नाही राहिला ते आता बाप्पा त्याच्यात आता काय पाहिलं जात नाही आता नाही का घरी येऊन तरी फुर करतील ते आता फुर करते ते फुरगीर काही नाही हे बा सांगतो तुम्हाला हो जरी ते जिंकले असतील तरी तुम्हाला सांगतो ना आपल्याशिवाय पाणी हालत नाही सांगतो ना तुम्हाला काय पार्टी करते ते कशी पार्टी करते तर अजिबात भाकरी कोणच करायची नाही एका बाईनं भाकरी करून द्यायच्या नाही करत नाही म्हणा काय उपास आहे आम्हाला उद्याच्या एकादशी आहे तर आम्ही घरातनी चूल पेटवते नाही बस निरंकार आहे म्हणा आम्हाला एरी आता एकादशी आहे भागवत एकादशी त्या दिवशी काही आपण एरी दिवसभर काही खात नाही साबुदाण्यावर असतो अजिबात स्वयंपाक करायचं नाही घरी चुलच नाही पेटवायची आज एकादशी आहे म्हणा तुम्हाला काय करायचं तुमचं पात बसा मसाला नाही वाटायचा ना कोणतं काहीच नाही तुम्हीच वाटा तुम्हीच भाकरी करा तुमचं तुम्ही पात बसा मी तर सांगतो बाई हो अजिबात म्हणलं बा हो मी अजिबात स्वयंपाक करत नाही तुम्हाला काय करत पहा म्हणतो घरात घेत नाही एकादशी दिवशी ते जर खाऊन आले असे त्याला अजिबात सांगतो ना घरातही नाही घ्यायचं घरात तर घ्यायच नाही ना असे खाऊन येणार घरात घ्यायचं का एकादशी दिवशी ते बी मग 31 डिसेंबरला एकादशी आली किती योग चांगला आहे म्हणजे याच्या पार्ट्याला चांगलं मुस्क बसलं ना चांगलं तरी म्हणते आता आम्ही पार्ट्या करतो असं करतो निवडणूक घेतात काय बरोबर ठीक आहे ना तसा बी खोटा विजय आहे त्याचा हे काय एवढं खरा नाही पाहू आपण काय आहे ते हो त्याला आता काय करायचं ते आल्यावर आपण घरी तुम्ही घरच्याचे कानं पिवा सगळ्याचे इंटिमेशन द्या कळव अजिबात पार्टी चालणार नाही म्हणा तुमचा विजय हो का तिकडे काही हो आले मला फोन द्यायचे हो सरपंचाचा फोन आहे हो काय म्हणते पाहतो आता हॅलो हा बोला म्हणा सरपंच साहेब काय म्हणता बाबा काही नाही मावशी थोडं म्हटलं 10-15 मिनिटाचा वेळ काढून या म्हटलं ग्रामपंचायत आपलं झाबरूच्या घराजवळ हो ते काय आता रीतसर आपल्याला जाहीर करायचं आहे डिक्लेअर हो तर म्हटलं विरोधी पार्टी असणं आवश्यक आहे ना तर काय तुमचं थोडंशानं समजा थोड्यानं हुकलं काम नाही का लेका जेव्हा कोटनं जळगावनं यायनं त्यानं पूर्ण जिल्ह्यानंच पाठिंबा दिला तुम्हाला पण थोडंसं तरी कमी पडले तुम्ही थोडेसे असं मला वाटते पण या म्हणलं तुम्ही तिथं बापा जाहीर केला कोटनं केला जळगावनं केला यानं केला हो म्हणलं जाहीर केला नंतरून त्यालाच मतदान केले मग आम्हाला काय समजत नाही का वरून आमच्या मागे हिंडाले मतदान तिकडे करायले मग सरे वोटिंग तिकडेच केले 70% 30% लोक आमच्या मागे आहेत आम्हाला काय समजत नाही का आम्हाला दिसते ना पाण्यात देऊळ आमचा आहे काय आहे तर पडलो आम्ही आता समजलं आम्हाला हो ना ते हार जीत चालतेच आहे हो काय हार जीत हे ते असतेच ते हो ते काय एकाची जीत आणि एकाची हार तर होणारच आहे की नाही जाऊ दे जे झालं ते झालं आता हो तसं पण माझा सपोर्ट होता हो आम्ही असं म्हणजे सपोर्टच होता तुम्हाला आमचा सगळे तोडार तसेच म्हणते हो ना तुम्ही का आता आम्हाला केलं असं का सरी तिकडेच आहे सरी जनता तिकडे जाऊ द्या करा ज्याला करा त्याला करा धिंगाणा करा काही करा येतो आम्ही तिथं आम्ही काही असे भिणारे नाही हो येतो म्हणा तिथं हो त्याचा फोन आलता म्हणून कसं नाही तर मग बोलावलंही नसतं बोलाव द्या ना खोटा विजय आहे त्याचा लोकांनी दुसऱ्याचे मोबाईल घेऊन मतदान केलेलं आहे जर का ऑफलाईन घेतलं असतं तर आम्ही झालो असतो येतो आम्ही काही भिणारे नाही हजर आहोत तिथं येतो 15 मिनिटात ठीक आहे आता निघा हो ना आता बरं ठीक आहे ठेवा मग या मग या
आला सरपंचचा फोन आला. हां बोला ना, बोला सरपंच साहेब, काय म्हणते मग? हा विरोधी पार्टी काय यायला तयार आहे का मग? कसं करता का आम्ही जीव फक्त? नाही नाही नाही, येतो म्हणते हो. महिला मंडळ आता कसं हो 15-20 मिनिटात पोहोचलो म्हणे आम्ही तिथं. हो, येऊन जा तुम्ही मग सगळे तिथंच आपलं कंदिला भजीन तुमचा आता सत्कार घेऊन घेऊ विजयी झाले म्हणून. आणि बाकीचं मग तिथं काय आहे ते आपलं डिक्लेरेशन करून टाकू. चला या मग, येऊन जा मग तुम्ही. तर म्हणते अशी विरोधी पार्टी नाही हो, या ना म्हणा, हो या म्हणा तिथं, काही हरकत नाही. चला आता काही टेन्शनचं काम नाही राहिलं मग आता, नाही का? काही विषय कोणाची अडचण काही आपल्यापैकी काही कोणाचं अडचण काय? आता काही अडचण नाही, आता सगळे आता तयारच आहेत ना. काय विषय बाकी त्याची काही अडचण येईल का मग विरोधी पार्टीची अजून काही? आता काही खोडा घालतील काही? खोडा तर 100% घालणार बाय आता. मग त्याची म्हणजे आता म्हणजे पूर्ण हेच झाली ना, पराभव झाल्यामुळे. आता ते काय करते हो, ती काहीतरी प्लॅन रचनच असं ना, कारण की शांतारामच्या घरी बसल्या होते म्हणजे बाया. हो 100% आपल्याला ती भाकरी करूनच देणार नाही. हो भाकरी म्हणून आम्ही करतही नाही, तुमचं तुम्ही पहा. म्हणलं भाकरीचा प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरी गोष्ट मसाला कोणी वाटून देणार नाही 100%. सांगा आता, हो ते तर होईनच राहायचं नाही का? होणार त्याची मीटिंग सुरू आहे म्हणते तिकडे. काही ना काही ठरवतील असते. लक्ष्मणराव काय आता भाकरीचं आणि मसाल्याचं कसं म्हणलं मग? धाबा चालू असं ना बाकी मंडळी तुमची. हो कसं करता म्हणलं? नाही, भाकरीचा काही विषय नाही. हो पार्सल बोलवले का ज्या? हो आपल्या धाब्यावर 2-4 जण आहेत स्पेशल. आता 31 डिसेंबरला माणसे वाढवलेले आहेत आणि आपलं गलबते आहेत हो, छोट्या गिट्या. हो मी सांगून देते त्याले, इतके लोकांच्या भाकरी घेऊन येवा. भाजीचं पण सांगतो, भाजी सांगतो, पण भाजी आपल्याला स्पेशल बनवायची आपली. जमलं हे बा. पर कॅन्डिडेट किती पैसे दे त्याची बेरीजच करायची राहिली आता. भाकरी येऊन राहिला लक्ष्मणरावच्या धाब्यावर. मसाला बी हे बा, मसाल्याचं पाहिजे बा तेवढं. मसाला वाटायचं कोण करते मग? ते कोण पाहिजे? काही विशेष नाही. ते लक्ष्मण जाणं, लक्ष्मण हॉटेलमधला चांगला किलो खान मसाला आण म्हणाला का? की नको किलो नाही 2 किलो जे लागन ते. पण माहोल तर बिलकुल खतरनाक झाला पाहिजे पार्टीचा. देवीदासच्या वावरात बिलकुल देवीदासच्या वावरात मंडप टाकायचा, शाही जेवण बिलकुल. या लेको धडा भाकऱ्या बिलकुल, भाज्या वरपाल्या का सणान खा. हो पण ते लेखाचं एक कमी राहिली पण नाही का? हो ना, संकेतचा बुडा अजाबराव पाहिजे रे नागपुडे. हो ते जर असते तर जरा माल झाला असता नाही का? बाबा त्याची आठवण येऊन राहिली मध्ये. त्याला फोन कर बरं, अर्जंटमध्ये फोन कर त्याला म्हणा. उद्या कोणती हलकी जास्त लागते म्हणा. त्याला फोन कर, देणकेले फोन कर, त्यानंतर त्या बाळूभाऊले फोन कर, अजून जे कोणी येत असतील ते. हैकी करू नका म्हणा. भाजीत भाजी बिलकुल बिलकुल तर्रेबाज. ते बोला तुम्ही श्री जनता, पण हे काही लोक नाराज झाले ना आता. 31 डिसेंबरले एकादश आहे म्हणे, देवदास म्हणे बुवा आपल्याला चालत नाही. हो ते मोठा आहे गेला तिकडे. अशी माणसं गेलेत ना आपले काही. मध्ये वाटे तसं नाराजी दिसे काही लोक. हो काही सटकले. हो पण हे बा सगळे जवळ करू आपण. आपण व्हेजमध्ये भाजी बनवू, सुपरमध्ये बिलकुल मिरच्याची कळंग झळंग झणझणीत भाजी बनवायची आपल्याला. बुलढाणा पॅटर्न, खामगाव पॅटर्न बिलकुल देणके स्पेशल भाजी बनवू आपण. त्याला फोन करणार असावं म्हणजे कोणाची म्हणजे नाराजी नको. मग काही टेन्शन तेवढी अडचण येणार होती हो, कारण की ते नॉनव्हेज काही चालणार नाही. जरा मला बी तेच वाटे, बाकीचे लोक मला विरोध करतील, लाईन पाटील म्हणे मी येत नाही म्हणे. म्हणून म्हणलं हो आता हे जमलं. मग बस ते मला माहितीच आहे ना, कुठं कुठं आपल्याला अडचणी खड्डे कुठं आहे. हो ते मी आता बुजवले. आता कोण अडचण आणते पाहिजे तुम्ही आता पार्टीत. चला मग आता. हो चला तिथं जाऊ. काय नाही. फक्त त्या देणकेला एक फोन लावून द्या. उद्या येणार आहे म्हणा, भाजी बनवून आहे. आणि आपलं यायला फोन करून दे. हो ते संकेतचा बुडा अजाबराव दोघांना फोन कर आणि मग जाऊ मिटिंगले. कंदील बुडा. हॅलो. बोला ना, बोला म्हणजे हो काय होतं बा? राम राम. हो युवाई काय म्हणते पा? हो बोला म्हणा मुंशीरामजी. बोला. युवाय काय बोला ना युवाय बुवा, बोला. काही नाही युवाय बुवा, उद्या येऊन दादा म्हणलं. ते कसं 31 डिसेंबर आहे, पार्टी करावं लागते आणि भाजी आता तुमच्याशिवाय जमतच नाही इकडे. होतं म्हणलं ते देणके स्पेशल आपले खुरासणी मिरच्याची बिलकुल तर्रेबाज भाजी बनवायची आहे. आता मी का नाही म्हणणार आहो का? हो येतो ना उद्या. किती वाजता आहे सांगा तुम्ही. काही अडचण किती लोकांची करावं लागते, किती आणू मिरच्या खुरासण्या? याला 3-4 किलो घेऊ. हो सगळं माहोलच आहे ना. सगळे आपापले कॉन्ट्रीब्युशन करणार आहोत पैसे. माहोल बनवणार आहोत देवदासच्या वावरात. हो तर चांगलं असं म्हणजे धुपट जिकून तिकून धुपट असं होईल. या पद्धतीनं भाजी बनवा आता यावेळेस. बिलकुल आतापर्यंत नसन बनवली तशी बनवा आता. त्याचं काय थोडंसं प्रमाण वाढवलं की दुपट चालते ना. हो ठीक आहे. किती वाजता? सकाळी मी दुपारी येईन मग, नाही तर मग सकाळीच येऊन जातो उद्या. हो म्हणजे कसं शेतीवाडी वावरातूनही फिरणं होते जवळ बुवाच्या. टेन्शनचं काम नाही मग. हो चालते ना. 8 वाजता आले चालते एस टीवर. हो काही हरकत नाही. हो चला ठीक आहे. ठेवतो मग. अभिनंदन शतदा अभिनंदन कंदिलाबाजी आणि त्यांची पार्टी यांचा विजय झाल्यामुळे सरपंच साहेब यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे त्यांचा सत्कार आपण घेतलेला आहे. तसेच विरोधी पार्टीने सुद्धा बऱ्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं त्यांना म्हणजे टक्कर देण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडेफार ते कमी पडले. त्यामुळे त्यांचे सुद्धा अभिनंदनच. बाकी विषय आता हा इथं म्हणजे डिक्लेरेशनचा संपलेला आहे. ग्रामपंचायतचं काम झालेलं आहे. आता यानंतर पुढील सूत्रसंचालन आपले सरपंच साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला आता सर्व मंडळी, आज आपल्या इथं जे काय पोलनुसार सर्वे आपण केला त्यानुसार विजयी संघाने 70% लोकांचा जनाधार घेऊन विजय मिळवलेला आहे. त्यानुसार त्यांचं पार्टीचं नियोजन ते आता करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे.
याबद्दल काही 2 शब्द गुंपा मावशी तुम्हाला काही सांगायचं आहे? कोणाला विरोधी पार्टीला काही आक्षेप, काही असं काही अडचण नसेल तर मग आता याच्यावर काही आपल्याला बोलण्यात अर्थ नाही. बोलणार 2 मिनिटं बोलणारच होती मी. कारण की हे जे विजय झाला तुमचा हे खरा नाही आहे, हे खोटा आहे. कारण की लोकांनी आमच्या बाया मंडळींना अशा प्रकारचा पोल कशा पद्धतीनं पोस्टवर जावं लागते, कशा पद्धतीनं करावं लागते याची माहिती नाही. आणि मोबाईल जास्त माणसाच्या हातात असल्यामुळे हे जास्तीत जास्त लोकांना तिकडे कल दिला, म्हणून यांचा विजय झाला. त्यामुळे हा विजय खरा नाही. म्हणजे मायाचे बाबे आणि दुसऱ्याचं काटतो आहे असंच आहे का तुमचं? अरे म्हणलं आम्हाला धाई दिसून राहिलं ना डोळ्यानं की बा आता मग यायनंच केलं त्याईनंच केलं. तुमच्या हातात धरले होते का आम्ही? तुम्ही काऊन नाही केलं? मग त्याला बा इलाज नाही, आम्ही जिंकलेलो आहो याच्यात मी दुमत नाही. असं जिंकले तुम्ही, पण हे बा इथं जर ग्रामपंचायत मध्ये घेतलं असतं ना मतदान आम्ही चालू असतो. पण तुम्ही ते तसं घेतलं. आम्हाला अडाणीपणामुळे त्या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे आमचे लोक आमच्या बाया मागे राहिल्या. नाही तर आम्ही तुमच्यापेक्षा 2 हात पुढेच होतो, सांगतो तुम्हाला. परंतु हे आम्हाला अडचणी आल्या त्यामुळे आम्ही पराजय झालो. उद्या ना झाले ना मग परिचय झाले ना, तुम्ही मान्य करू राहिले ना. मग आता तुम्ही हे पहा चिंतन करा, आमचं डोकं खाऊ नका. आमच्या पार्ट्या होईल कारण की आम्ही विजयी झालेलो आहोत. कोणाची काही अडचण आहे आता विरोधी पार्टी तर हे बोंबलणारच. याचा भोंगा सुरूच राहील, याला काही इलाज नाही. परंतु विजय आमचा झालेला आहे त्यामुळे आम्ही आता पार्ट्या करणार म्हणजे करणार. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही विजय मिळवलेला आहे, लोकशाही मार्गाने आम्ही विजय मिळवलेला आहे. तुम्ही आमच्यामध्ये अडचण आणू नका. येईल अडचणी येईल तुम्हाला. आमचा म्हणजे असहकार राहील तुम्हाला. आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही. महिला मंडळाचा पूर्ण विरोध राहील. कारण की आज एकादशीचा दिवस आहे, भागवत एकादशी आहे, पौष महिना आहे. आणि या अशा याच्यामध्ये या चांगल्या दिवसामध्ये आम्ही मांसाहाराचं समर्थन करत नाही. तसं ते आपापला प्रश्न आहे, परंतु आम्ही त्याचं समर्थन आज करत नाही. म्हणून तुम्हाला आम्ही महिला मंडळ अजिबात सहकार्य करणार नाही. कोणीच तुम्हाला भाकरीचा तुकडा करणार नाही. सांगतो उद्या आमच्या एकादशी आम्ही साबुदाण्यावर राहतो. आम्ही आता समजा बाकीचं काय पूजा अर्चा असते आमची त्या दिवशी ते करतो. परंतु आम्ही तुम्ही मांसाहार आणि तुमच्या ते पार्ट्या याला आम्ही अजिबात विरोध करतो. तुमच्या घरी मसाला कोणी वाटून देणार नाही ना कोणी तुम्हाला काही करू लागणार नाही. तुमचं तुम्ही पाच बसा. वाटलंच होतं ते अपेक्षा तेच होती आम्हाला की बा तुम्ही भाकरी टाकणार नाही म्हणा, किंवा मसाला देणार नाही, गंज देणार नाही, भांडे देणार नाही घरातले, संध्याकाळी घरातही घेणार नाही. याची अपेक्षा होती आम्हाला. त्यामुळे आम्ही काही त्या गोष्टीने मानत नाही. आम्ही आमच्या जे आहे व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीने करू. त्याबद्दल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ते विषय संपला. ते बरोबर आहे आजोबा, तुमचं सगळं बरोबर आहे. करा ना तुम्ही, त्याबद्दल नाही मत. पण आता एकादशी दिवशी आपल्याला कसं हे योग्य नाही हे मांसाहार करणं. म्हणून म्हणलं अशा पार्ट्या आजच्या दिवसात योग्य वाटणार नाही असं मला वाटते. बरोबर आहे मयुरीताई, तुम्ही काय म्हणजे चुकीचं नाही बोलल्या. कारण की या दिवशी आम्हाला नाही पटलं ते. आम्ही सगळ्यांना विचारच केला सगळ्यांना की बा आज हे योग्य नाही तर मग आम्ही शाकाहारी करणार आहोत ना. मिरच्याची भाजी झणझणीत भाजी बनवणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे. पुढच्या गोष्टीला आम्ही काय कसं करायचं त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा तशी पार्टी नॉनव्हेजची आज करणार नाही. नाही तरी पण आम्ही बा नॉनव्हेजची करा का व्हेजची करा. उद्या म्हणजे कसं आहे, उपास म्हणजे उपास आहे उद्या. त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणत्याच भाजीला सहकार्य करणार नाही. मग चालते ना. मग त्याला काही इलाज आहे आता. नाही करत नका करू, आम्ही आमचं पाहून घेऊ. आमचं ठरलेलं आहे. आम्ही लक्ष्मणरावच्या धाब्यावरून भाकरी बनवणार आहोत आणि देणके साहेब येऊन आपल्या इथं भाजी बनवणार आहे. देवदासच्या तिथं पेंडॉल गिंडॉल टाकून माहोलमध्ये बिलकुल पद्धतशीर कार्यक्रम करणार आहोत आम्ही. याच्यातनी कोणी आम्हाला अडवणूक करू नका. झालं मग आता काही कोणाचं आता यायचं म्हणणं असं आहे की बुवा शाकाहारीच भाजी बनवायची आहे व्हेजमध्ये. आणि आपलं काय देवीदास भाऊच्या वावरामध्ये. आणि महिला मंडळाचं काय तुमचं आता झालं ना, काही विरोध नाही ना मग? नाही विरोध तर कायमच आहे आमचा. शाकाहारी असो मांसाहारी असो कोणत्याही पार्टीला उद्या आमचं समर्थन नाही. उद्या आम्ही निरंकार उपास धरा लावणार आहोत. आम्ही तर धरतोच, पण तुम्हाला धरा लागणार आहे, समजलं का? आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्ही लढू, शेवटपर्यंत संघर्ष करू. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीनं कामी लागा, आम्ही आमच्या पद्धतीने कामी लागतो. चला उठा, मीटिंग मोडा. आहे कंदिलाबाजी. तुम्ही म्हणे तसं झालं का शेवटी? विरोध केलाच त्यानं. अजूनही विरोध आहेच त्याचा कायम. पण तुम्ही बरं झालं मानले नाही, तिथून उठून आले. आता आपल्याला काय म्हणजे आता देणके साहेबांना फोन केला, ते येऊनच राहिले. उद्याचं मग आता अजून काही पैशाचं आता नियोजन करावं लागेल, जमा करावं लागेल आपल्याला. म्हणूनच म्हणलं तुम्हाला कसं बा आता घरी जायच्या आधीच आता इथं सांगून द्या किती खर्च येते काय येते. जे गेले त्याच्या व्हॉट्सअपवर टाकून द्या तुम्ही, असं आहे बा इतका खर्च येईल. साधारणतः शिवलाल आपल्याला प्रत्येक माणसी 300 रुपये खर्च येऊ शकते गड्या. कारण की सगळ्याचं म्हटल्यावर आता जेवणाची भाजी बनवणे, त्याच्यानंतर आपापल्या समजा पोळ्याचा आता समजा आपल्याला हॉटेलमधून बनावं लागते. आणि बाकीचा खर्च पाणी कॅना हे ते सगळं सरासरी मंडप गिंडप धरून तर पर माणशी 300 ते 400 रुपयापर्यंत बजेट जाऊ शकते. 500 करा ना. 500 नाही करत आता परगावचे काही येऊन राहिले तर त्याला पैसे मागता का तुम्ही? बिलकुल थंड पाणी आपलं काय असून थम्सअप जे लागेल ते बिलकुल घेऊन यायचं. 500 सगळ्यापासून जमा करायच्या. आता एवढा मोठा 31 डिसेंबर वर्षातून एकच खेप दिवस येते. मग 500 गमावले तर काय त्यांनी? मग काय लोक तर विचार नका करू तुम्ही. 1000 2000 10,000 15,000 आपण 500 म्हणजे आपल्या गावाच्या परीने आपली परिस्थिती पाहून. ना तेच म्हणलं नुकसानामध्ये पानाचंही बजेट बसू. ते मसाला पान सगळ्याले जेवण झाल्यावर मसाला पानाची व्यवस्था करू बा. ते तर करायच लागते. ते बळबोल सांगू देता ना. ते त्याला फोन करून सांगू देता. पैसे मग बाकीचे याच्यात 500 मध्ये कव्हर करून टाका. ते
ते चालते हो, करून घ्या 500-500 आता सगळ्याची जमा. हो, आता नसेल तर सकाळपर्यंत सगळ्याले मेसेज देऊन टाका. पैसे लवकर आले पाहिजे कंदिला जोड आणि विषय समाप्त. हो, बिलकुल संध्याकाळी रातच्या उद्या माहोल करून टाकू दे उद्याच्या वावरात. ठीक आहे मग आता पैसे जमा करायला काही हरकत नाही. मग डायरी काढतो मग मी आता. अरे बाबा, मोठे पाटलाचा फोन आहे बाय तर. हो, हे कसं काय आला म्हणा अचानक? समजलं ते सगळं हे बायाचं कारस्थान आहे. हो, बाया गेल्या आपल्या मोठे पाटलाला भेटाले. हो, त्याने म्हणून फोन लावलेला आपल्याला. हो, पाहा तुम्ही आता. उचला काही आपल्याला माघार घ्यायची नाही. घ्या लवकर. उचला फोन उचला. राम म्हणलं मोठे पाटील. काय होतं विषय? काय सहज लावला वाटते नाही? सहज नाही लावला, महत्वाचं काम आहे तुमच्यासोबत. हो, तुम्ही न ते कंदिला भजी हो, दोघं जण वाड्यावर या म्हणलं लवकर. अरे कपिल दिसते पण नाही का? पाय ना, बोल ना शिवला. म्हण ना काय म्हणायचं. हो येतो. हो येऊनच राहिलो. हो बस आहे तर कंदिला भजी इथंच आहे तर. हो, काय होतं काही विशेष काम काही? ते फोनवर नाही सांगू शकत मी. हो, वाड्यावर या तुम्ही, फक्त वाड्यावर या. अरे बाबा कसं हो? हे तर फोनही ठेवला बा हा मोठे पाटला ना. लाईने पाटी हो, जा म्हणलं तुम्ही. कंदिला भजी व्हा तुम्ही पुढे, आम्ही येतो मागून. काय म्हणते काय नाही पहा म्हणलं. फक्त माघार घेऊ नका फक्त, एवढं पहा शिवलाल. नाही अरे आहे ना कंदिला भजी. ढाण्या सांग आहे द्यायच्या. कंदिला भजी आगे बढो हम तुम्हारे साथ है. पाहू पुढचं पुढे. चला कंदिला भजी. माघार घेणे नाही. नाही मी सांगतो ना काय सांगाच ते. हो चला आता चला. हो, या म्हणलं तुम्ही बी जराशा आजूबाजून राहा तुम्ही. हो, आम्ही जातो काय म्हणते पाहतो. चल रे बा शिवला. का तेच म्हणलं, कसं आहे तुम्हाला एक जबाबदारी द्यायची आहे. उद्या 31 तारीख आणि दुसऱ्या दिवशी 1 तारीख, म्हणजे दोन्ही तारखा महत्वाच्या. आपल्या माहोल तर करायचं या दिवशी. तर म्हणलं योगायोग आता एकादशी आली तर उद्या म्हणलं उसळचा कार्यक्रम ठेवून देऊ आपण. आपल्या मागच्या साईडनं बनवून टाकायची. काय खर्च येईन ते मला सांगायचं. दुसऱ्या दिवशी मोठा भव्य कार्यक्रम बारातचा करायचा. हो, जे काय भाजी बनवायची आचारी तुम्हीच सांगा. जे काय खर्च येईल ते फक्त मला पैसे सांगा आणि सगळ्या गावाला जेवणही सांगा. अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि उद्या आपल्याला स्वच्छता अभियान राबवायचं आहे. हो, एवढं काम तुम्हाला करणं आहे. आणि बाकी काही नाराजी आहे का, कोणाची काही अडचण असेल तर ते सांगा मला. बाबा याने तर डायरेक्ट घोंगडं दिलं टाकून बा. आम्हाला काही विचार नाही पुसणं नाही. हो म्हणा ते आहे बरोबर. हो, पण काय लेखाचं कसं काय कसं बरं. हो ना. होणार नाही, काही अडचण असेल तर आत्ताच सांगा बरं. हो, उद्या आपल्याला सकाळी 7 वाजतापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत निरंकार उपवास करायचा आहे सगळ्या गावाले. उसळचं भलंय मधामधात आपल्या इथं मागच्या वाड्याच्या साईडनं गंज शिजू आपण. आणि पूर्ण गाव बिलकुल गल्ल्या साफ झाल्या पाहिजे. कोणाचं काही नाराजी आहे का, कोणी नाणं गुणं करत असेल तर मला सांगा ते आत्ताच. हातानं काय विरोध करा आपण नाही का? नाही कंदिला पाहिजे काही अडचण आहे का म्हणलं तुमची? ते का शिवल्या नाही का? हो केली ना हात वगैरे नाही. हो पाच बसात तुम्ही. नाही काही अडचण नाही बा. आपली तर काहीच अडचण नाही. फक्त काही पोट्टे मन येतं. हो म्हणजे शेवटचा दिवस आहे, काहीतरी पार्टी करावं बा. जरा त्यानं घेतलं बी ऑनलाईन असं तसं. ते मतदान घेतलं काय केलं मला काही मजा नाही रे बा. हो काही मजा नाही. पार्टी आणखी त्यांनी काय कोणाचं भलं झालं? आपली संस्कृती आहे का ती? सांगा बा. 31 डिसेंबरले दारू पिणं, पार्ट्या करणं, मतनं खाणं चांगल्या गोष्टी आहे काय? नाही चुकीच्या गोष्टी आहे. आपल्याला पटतच नाही. हो मी त्याला म्हणलं बी बा, आपण म्हणलं 1 जानेवारीला करू म्हणलं मोठा कार्यक्रम. हो तर आता योगा तुम्हीच म्हणून राहिले की मीच खर्च करतो सगळा. त्याच्यानं मग काही विषयच नाही राहिला आता. हो क्लिअरच झाला. नाही तर आम्ही 300 जमा करून काही ना काही व्यवस्था 1 तारखेला करणार होतो. हो मी कॅन्सल केलं 31चं. चालू मग काय अडचण आहे. आता कोणाची अडचण असली सांग ना मला. उद्या मग फक्त झाडणे घेऊन 8 वाजता ग्रामपंचायत पैसे येऊन जाऊ आपण सगळे. आणि साफसफाई अभियान राबवून टाकू. आणि 1 तारखेला आपला कार्यक्रम. बिलकुल हो आलेले साहेब ते सांगून देतो मी त्याने. हो चला ठीक आहे मग. हो सगळं तुम्हालाच करावं लागेल म्हणा आता. पैसे आले तर सगळा खर्च तुम्हाला. चला येतो मग आम्ही. आले का? हो काय म्हणते कंदिला भजी? हो पाटील काय म्हणते म्हणलं. हो काही कॅन्सल आहे का मग? काय झालं? अरे बाबा धान्य असल्यावर मी असल्यावर कॅन्सल होणार आहे का? अरे म्हणलं पूर्ण खर्च मोठ्या पाटलाला करावं लागणार आहे. हो आम्ही सांगितलं पूर्ण खर्च तुम्हाला करावं लागेल. आणि महत्त्वाचं सगळ्या गावाले गाव जेवण. आपण काय पार्टीमध्ये फक्त आपणच जीव राहिलो होतो. माणसं पण सगळ्या गावाले बिलकुल. हो बाया माणसं आपल्या पोटातच का सोनं होती का? चांगली गोष्ट आहे काय? सगळ्यांना सुखा समाधानानं आपल्याला 1 जानेवारीला कार्यक्रम करायचं निश्चित केला आम्ही. हो ते म्हणत बा 31ला करा. पण आम्ही म्हणलं नाही 31ला आम्हाला पटत नाही. एकादशी आहे. आम्ही स्वच्छता अभियान राबवू आणि दुसऱ्या दिवशी मस्त जंगी जेवण करू. विषय क्लोज. हो महत्त्वाचं म्हणजे उद्या सकाळी झाडणे घेऊन सगळ्याला 8 वाजता ग्रामपंचायतमध्ये जमा व्हायचा आहे. आणि नाश्त्यासाठी उसळ लाईने पाटलाच्या घरी मागच्या वाड्यात तयार होणार आहे. विषय क्लोज. चला पाहू आता पुढे. रे बाबा ढाण्या बी तळशे बी. दोघे बसले रे बा. बसले म्हणलं शेपट घातले ना. असं बरं म्हणजे 1 तारखेला पार्टीचं ठेवलं का? बरं उद्या स्वच्छता अभियान. चला मग आता. हो ठीक आहे मग येतो मग आम्ही सकाळी. चला धन्यवाद.
चला 31 डिसेंबरला आमच्या इथं स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे आणि सर्व गावातील दारिद्र्य, सर्व गावातील अस्वच्छता साफ करून निर्मळ मनाने 1 तारखेचं आम्ही स्वागत करणार आहोत. तर चला उद्या भेटू नवीन विषयासह 1 जानेवारीचा व्हिडिओ घेऊन 5 वाजता. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.